नमस्कार. नमस्कार. गेला हो. या बसा. मी माधुरीला बोलवते. जायला काही त्रास झाला नाही ना? नाही नाही, घर सापडलं व्यवस्थित मला. पण रस्त्यात काहीतरी मिरवणूक वगैरे चालू आहे, ढोल ताशे वाजतात, त्यामुळे थोडी ट्रॅफिक, बाकी काय नाही. चालेल. बरं झालं सगळ्या आतमध्ये गेले, जरा निवांत बोलता तरी येईल आपल्याला. विचारा. काय काहीही. विचारू? राग येणार नसेल. इतके वर्ष झाले तुम्ही लग्न का नाही केलं? मुळात ना मला हा बघण्याचा कार्यक्रमच आवडत नाही. का? ते उठून दाखव, चालून दाखव, बसून दाखव, काही तर काय गाऊन दाखव. अरे मी माणूस आहे की बाजारात विकत ठेवलेलं जनावर? बघायला येणाऱ्या प्रत्येकाची नजर माझ्या सर्वांगाला स्पर्श करते असं वाटतं मला. तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही अशी पहिली व्यक्ती आहात यांनी मला माझं मत विचारलं. म्हणजे कसं आहे, मी जसा आहे तसा तुम्ही स्वीकाराल ना मला? म्हणजे सुशीला वारल्यापासून. सुशीला? हो, सुशीला माझी पहिली पत्नी. तुमचं आधी लग्न झालंय? झालं होतं, पण सुशीला बरेच वर्ष आजारी होती, त्यातच ती गेली. परंतु तुम्हाला हे मामाने सांगितलं नाही माझं आधी लग्न झालंय ते? मला तर हे आत्ताच कळलं. मला वाटतच होतं माझं लग्न जमावं म्हणून मामा ही गोष्ट कोणाला सांगत नाही. पण एक खरं सांगू, मला तुम्हाला अंधारात ठेवून कुठलीही गोष्ट करायची नाही. मला चालेल. आणि हो, अजून एक गोष्ट, माझ्या आईची आणि माझ्या बहिणीची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. नवरा आणि घरची मंडळी सर्व चांगली मिळाली ना की माळ रानात सुद्धा संसार करेन मी. तशी स्थळ देखील आली मला. मला मुलगा आवडला तर समोरून नकार यायचा. का? पत्रिका जुळवताना कळायचं की मला मंगळ आहे आणि मांगलिक मुलीशी कुणी लग्न करेल का? मी करेल, मला चालेल. का? तुमचा ह्यावर विश्वास नाही? नाही, माझा विश्वास देव, धर्म आणि शास्त्रावर आहे. परंतु या शास्त्राच्या नावाखाली मी कोणी थोतांड करतं, आपले खिसे भरतं, त्याला माझा विरोध आहे. आणि मंगळमध्ये पत्रिका बघणं वगैरे, त्यापेक्षा मन जुळली पाहिजे, विचार जुळले पाहिजेत. अहो, कधी कधी तर मेडिकल रिपोर्ट जुळले पाहिजे. आणि एवढंच काय, कधी कधी तर सिव्हिलही चेक केला पाहिजे मुलाचा. पण माझं सिव्हिल क्लिअर आहे बरं का, तुम्ही पाहू शकता. चला निघायचं. अरे हो हो, माझ्यामुळे उशीर झाला. घरचे काय म्हणतील? तेही होच म्हणतील. आणि तू? माझं लग्न तर उशिरा जमलं, पण ज्यांचं लग्न अजून जमलं नाही त्यांनी धीर सोडू नका. तुमचंही लवकरच जमेल. बरोबर. आणि आजच्या आमच्या या प्रोग्रामला जरी कांदेपोहे खाल्ले नाही तरी तुम्ही आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.